सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिलला रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं। या गोळीबारात गंभीररित्या जखमी झालेला डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला। डॉक्टर शिरीष वळसंकर हे अत्यंत प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन होते। त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह परराज्यात आपली वैद्यकीय सेवा दिली होती। दरम्यान या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेली मनीषा मुसळे मानेची चौकशी झाली आहे। तसेच घरातील सदस्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं। तसेच डॉक्टर वळसंकरांनी म्युच्युअल फंडात गेल्या 15 वर्षात तब्बल 160 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे। न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या या टोकाचं पाऊल उचलण्यामागचं ठोस कारण तपासात पुढे आलेलं नाही। मात्र त्यांच्या आर्थिक व्यवहाराचा संदर्भातील माहिती आता समोर आली आहे। डॉक्टरांनी गेल्या 15 वर्षात SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात सुमारे 160 कोटी रुपये गुंतवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे। म्युच्युअल फंडात एखाद्याने सुमारे 15 वर्षापूर्वी 160 कोटी रुपये गुंतवले असतील तर त्याचा किमान 300 कोटी किंवा त्याहून अधिक परतावा वारसाला मिळणार असल्याचं गुंतवणूक तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय। डॉक्टर शिरीष वळसंकरांनी ही गुंतवणूक करत असताना वारस म्हणून कोणाच्या नावाची नोंद केली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र डॉक्टर वळसंकर यांचे मृत्यूपत्र आणि वारसा असलेली कागदपत्र दाखल केल्यानंतर संबंधितांना ही रक्कम मिळू शकणार आहे। पण डॉक्टर शिरीष वळसंकरांनी नॉमिनी म्हणून कोणाच्या नावाची नोंदणी केलेली आहे याबाबत उत्सुकता असणार आहे। म्युच्युअल फंडात डॉक्टर वळसंकर यांनी गुंतवलेली रक्कम ही त्यांच्या वारसांना मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।